भद्रावती तहसील में स्थित अरविंदो कंपनी में मनसे पदाधिकारियों ने पहुंचकर कंपनी के व्यवस्थापक को निवेदन सौंपा और चेतावनी दी और कहा कि अगर स्थानिक बेरोजगारों को नौकरी नहीं देंगे तथा किसानों को न्याय नहीं मिलेगा तो मनसे स्टाइल में आंदोलन किया जाएगा। तो आइए सुनते हैं उन्होंने और क्या कहा इस खबर में। भद्रावती परिसर के बेलोरा किलोनी टाकड़ी परिसर में अरविंदो कंपनी को कोयला उत्खनन की अनुमति मिली है और इस संबंध में अरविंदो कंपनी की ओर से जमीन अधिग्रहण करना शुरू हो गया है। वहीं अरविंदो कंपनी के व्यवस्थापक को मनसे जिलाध्यक्ष राहुल बालमवार तथा उप जिला अध्यक्ष राजू कुकड़े ने एक निवेदन दिया और इस निवेदन में स्थानिक बेरोजगारों को नौकरी न मिलने पर तथा किसानों को न्याय न दिए जाने पर मनसे स्टाइल में आंदोलन करने का इशारा दिया। तो सुनिए इसके संबंध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिलाध्यक्ष राहुल बालमवार ने क्या कहा। अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मायनिंगचं काम होत आहे आणि मायनिंगचं काम होत असल्यामुळे इथच्या स्थानिक लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे। पर अरविंदो कंपनी असो किंवा आजूबाजूच्या कंपन्या असो जाणीवपूर्वक या इथल्या स्थानिक लोकांना डावलण्यात येते आणि त्यांना ट्रेनिंगसाठी बोलून जाणीवपूर्वक त्यांना फेल करण्यात येते आणि त्यासाठीच म्हणून आज स्थानिक लोकांना घेऊन आम्ही अरविंदो कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिलं आहे की हे निवेदन आमचं शांततापूर्वक होतं। जर आमच्या इथच्या स्थानिक लोकांना जर इथं कामात प्राधान्य दिलं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन इथं येणाऱ्या दिवसात आम्ही करू। आणि दुसरा मुद्दा होता आमचा शेतकऱ्यांच्या जमिनी हे लोक घेत आहे, अधिग्रहण करणं यांचं सुरू आहे, पण त्या जमिनीच्या मोबदल्यात एकदम तुटपुंजा किमतीमध्ये ह्या जमिनी हे एक्वायर करत आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आज मनसेतर्फे ह्या अरविंदो व्यवस्थापनाला निवेदन दिलेलं आहे। यावर सुद्धा तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नेमकं पुढली स्टेप काय असणार? पुढली स्टेप आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही इथे आंदोलन करू। त्याच्यानंतर अरविंदो कंपनीचं काम कसं चालते हे आम्ही महाराष्ट्र। वहीं इस संबंध में मनसे जिलाध्यक्ष राजू कुकड़े ने भी इस संबंध में क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही अरविंदो कंपनीला निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की इथल्या स्थानिक जे आहे भूमिपुत्र जे आहे मराठी माणूस जे आहे यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं। शेतकऱ्यांचा जे जमिनी अधिग्रहित करणं सुरू आहे शेतकऱ्यांच्या त्या शेतीचा मोबदला योग्य प्रमाणे देण्यात यावं आणि हे जे संपूर्ण जे नोकर भरती जे आहे या नोकर भरतीमध्ये प्रामुख्याने जे आहे स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि या सर्व भूमिपुत्रांना जे आहे योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। व्यवस्थापन कोणी आहे त्यांचं काय मत पडलं? आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे व्यवस्थापक आहे त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत भेट झाली, चर्चा झाली। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आपण जे केलेल्या मागण्या ज्या आहे हे मान्य केलेल्या आहे तुर्तास आणि जसं जसं म्हणजे प्रोडक्शन वाढेल जसं जसं काम वाढेल तसं तसं स्थानिक लोकांना आम्ही इथे नोकरी देऊ। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।